नमस्ते गणपतये। त्वं गुणात्रयातीतः, सृष्टीला सांभाळणारा सत्वगुण किंवा विवेक, कामना व क्रियाशीलता निर्माण करणारा रजोगुण आणि आळस व अज्ञान निर्माण करणारा तमोगुण, या तिन्ही गुणांच्या बंधनात आपलं संपूर्ण जीवन गुरफटलेलं असतं. पण परमतत्व गणेश बाप्पा या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे, म्हणूनच त्याला गुणातीत म्हटलेलं आहे. त्वमवस्थात्रयातीतः, माणूस 3 अवस्थांमध्ये जगतो: जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृत अवस्थेत आपण बाह्य जग जगतो. स्वप्न अवस्थेत अंतर्मनातील दृश्य अनुभवतो. सुषुप्तीमध्ये सर्व नाव रूप मिटून अज्ञानाची गाढ झोप असते. या तिन्ही अवस्थांमध्ये आपण सतत फिरत असतो. पण या अवस्थांना पाहणारा जो साक्षी असतो, तोच जेव्हा पूर्णपणे मिटून जातो, तेव्हा चैतन्याच्या 4थ्या अवस्थेत, तुरीय अवस्थेत आपण प्रवेश करतो. तू त्या तुरीय अवस्थेत स्थिर आहेस, म्हणून तू अवस्थात्रयातीत आहेस, या 3 अवस्थांच्या पार. त्वं देहात्रयातीतः, आपल्या अस्तित्वाचे 3 स्तर आहेत: स्थूल देह, दिसणारं शरीर; सूक्ष्म देह, मन, भावना, प्राण, विचार; कारण देह, जणू आपल्या सबकॉन्शियस माइंडसारखा, जिथे सर्व संस्कार, वासना, भावना खोलवर साठलेल्या असतात. आपण बहुतेक वेळा या 3ही देहांमध्ये अडकून जगत असतो. पण जे गणेश स्वरूप आहे ते या 3ही देहांपेक्षा पलीकडे आहे. तो शुद्ध आत्मचैतन्य आहे, देहाच्या बंधनापलीकडचा, म्हणून देहात्रयातीत. त्वं कालत्रयातीतः, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य, या 3 काळांच्या चक्रात आपलं संपूर्ण आयुष्य फिरतं. भूतकाळाच्या आठवणी, वर्तमानातील घडामोडी आणि भविष्याची चिंता, याच विचारांच्या ओढ्यात माणूस अडकत जातो. पण गणेश स्वरूप हे या त्रिकाळांनाही ओलांडलेलं आहे, म्हणजेच टाइम अँड स्पेस दोन्हीच्याही पलीकडे असलेलं शुद्ध चैतन्य, म्हणून कालत्रयातीत आहे. त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं, तू प्रत्येक गोष्टीचा मूळ कारण आहेस. सगळ्या सृष्टीचा उगम तुझ्यातूनच झाला आहे, म्हणून तू मूलाधार म्हणजेच रूट ऑफ ऑल एक्झिस्टन्स आहेस. तू त्या मूळ कारणातच स्थिर आहेस आणि कायमचा आहेस. तुला कोणी हलवू शकत नाही, नष्ट करू शकत नाही, म्हणून तुला नित्य म्हणतात, कारण तू सदैव तिथेच असलेला चिरंतन आहेस. धन्यवाद.